मुंबईकर आलेत बॅग बिग घेऊन. बॅग झेपत नाही मुंबईकरांना. जाम जमला असेल ना हो बॅग घेऊन मुंबईकर. जाम जमला असाव ना. दमला शिव ना जाम. माझे शब्द फिरायला लागलेत आता. झोप आलेली आहे. दारू पिणाऱ्यांचे कसे शब्द फिरतात तसे. हो मुंबईकर. काय हो गावकर रत्नागिरीकर काय आणता हो? काय नाही म्हणता बरे हाव. बरे हा काय आणला मुंबईशी? मुंबईशी कपडो आणला हो. बस बाकी काही नाही. बाकी काय नाही. मग आणलं. काय आला? हां पडतील. थोडी ओरिजिनल आहे आपण ओरिजिनल. काय म्हणतं? आमच्यासमोर बाकी सगळं डमी. खरा कसा? आणि ओरिजिनल तुम्ही डमी. चला आता घासाया भांडी. आले फायनली गेटवर. चावी कशात आहे? माझं हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जिनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? नक्कीच मजेत असणार. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर मी नेहमी दरवर्षी गट बसवते, तर यावर्षीसुद्धा बसवणार आहे. तर काही कारणास्तव थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे आम्हाला ठेवायला नाही आहे गट. तर माझी फ्रेंड येणार आहे ते करण्यासाठी. अशा मैत्रिणी पाहिजेत, फ्रेंड्स पाहिजेत जे एवढ्या लांबून माझ्यासाठी यायला तयार झाली आहे. सो थँक्यू सो मच डार्लिंग. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिलं त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येते. सो आज दिवसभर काय काय असणार आहे, काय काय करणार आहे मी ते दाखवणार आहे. सो असंच कंटिन्यू करा व्हिडिओ. इकडे मस्तपैकी माझा उपवास आहे, त्याच्यामुळे जॅकनं वेफर्स आणलेत, बटाटा वेफर्स. आणि आमच्याकडे बाय आली आहे वेफर्स खायला. मस्त आहेत ना? आणि इकडे मी सगळं सामान आणलेलं, सगळी तयारी. इथं चाललंय. बोटाने असं स्वस्तिक काढणं. कुठं? तांदळाचं बोटाने काढ. तांदळात अर्ध अर्ध काढा. हे होय सांगणार मला. होय, मला काही येत नाही. असं ओके, आता हळद पिंजून. मस्त. तेच म्हणून तर बोला अर्ध अर्ध काढ. ते त्याचं शास्त्र आहे. असं आपण असं काढतो ना, आधी शिवण तसं काढायचं. हा, ही कळशी आहे ना, ती त्याच्यावर ठेव. तांदूळ कशा तांदळावर ठेवायची? त्याच्यात ती पाणी पानं ठेवायची ती त्यांना आधी ठेव. ठेव, आधी नंतर काही मग तुला उचलता नाही ना, मग आता ठेवते तसं. जास्त जड होईल ना. आता पाण्याला राहिली आहे काय कळशी? नाही, एक साईडला गेली. तांदूळ हा, हे एक साईडला कर, गेली. अजून दाब ते. अजून तिकडे सारखं उजव्या हाताला थोडीशी कळशी उचलून. जोरात दाबायची. हा, बस बरोबर आहे, झालं. उचलून मी तिथंच ठेवली परत. भटजी एक नंबर आहे. आता पानं 5 प्रकारची 5 पानं काढ. आंब्याचा टाळा असेल ना तो पूर्ण ठेव, जसा आहे तसा. कुठे ठेवायचं होतं? पाण्यात. पाण्यात ह्याच्यात वरती अशी लावून ठेवायची. त्याच्या नारळ ठेवायचा. मी आली कशाला नक्की मला समजत नाही. सांगा कोणाला. बोला ना. हे काय आहे? आंब्याचा टाळा आहे की काय आहे? हा, आंब्यावर पाठी काहीतरी वड आहे वाटतं. कुठली पाहिजे तुम्हाला? कारण की लांबडं वेगळी कधी म्हणजे लांबडं आंबा आहे. दुपारचीच लागेल ना ती. बरोबर. दोन लावायचे.
तिगाडा नाही करायचा. शंकराचे तिगाडा काम बिगाडा. केशवान माधवान गोविंद मम म्हणा. ते हे तिकडेच लावू समयच्या त्या बाजूला. हा. ही अगरबत्ती ती राहू दे. म्हणजे का म्हणजे आता निघालेत बिचारे दोघं. मग ते मी स्टार्टिंगलाच बोलली आहे आपल्या पब्लिकला. येस, एक प्रकारे महालक्ष्मीनेच पाठवलं हिला, म्हणजे दोघांना पण. बाय बाय, सावकाश जा. इकडे अशी आमची घट बसून झाले आणि पूजा सुद्धा झाली आहे. खूप छान असं. सो इकडे आपला घट वगैरे मस्त पूजा वगैरे झाली आहे घटाची. तुम्ही बघितलंच खूप छान सुंदर पद्धतीने, म्हणजे मी जेवढं मला माहीत होतं तेवढी पद्धत सगळी सांगितली. जसं मी घट बसवते तसं स्वीटीला सांगितलं आहे, तसं तिने बसवलं छान प्रकारे. फर्स्ट टाईम तिने बसवलं आहे, पण छान पद्धतीने. मी फक्त तिला एक शब्द बोलली की मला असा प्रॉब्लेम आहे तर मी बसवू शकत नाही आहे घट. कारण प्रॉब्लेम म्हणजे काय ते पण सांगते. माझ्या दीराला, म्हणजे चुलत दीराला मुलगा झाला आहे, त्याच्यामुळे देवाला हात वगैरे लावू नये अशी पद्धत असते आपल्या. रूढी परंपरा चालू आल्या आहेत तेव्हापासून. सो वाढती वेल आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तरी पण मी हात समजल्यानंतर हात कसा लावावा म्हणून नाही बसवलं. तर मी तिचा नेमका तेवढ्यातच फोन आलेला आणि मी तो सुद्धा व्हिडिओ करेन. आम्हाला म्हणजे त्यांना ऑर्डर भेटले तर त्यांना हेल्प करायला मी आणि जॅक जाणार आहे संडेला, येत्या संडेला. तर त्याच्यामुळे तिने फोन केलेला सांगायला किती वाजता यायचं आहे, आणि त्या दिवशी ते लोक आम्हाला न्यायलासुद्धा येणार आहेत. खरंच म्हणजे अशी माणसं जोडणं खूप मोठं भाग्य लागतं, अशी माणसं भेटायला. नाहीतर खूप वाईट लोकंसुद्धा आहेतच दुनियेमध्ये, आपल्या आजूबाजूलासुद्धा असतात. तर मी खूप भाग्यवान आहे की मी अशी मोलाची सोन्यासारखी माणसं जपली आहेत आणि मिळवलीसुद्धा आहेत. तर तिने येऊन सगळं जसं मी सांगितलं तशा पद्धतीने तिने केलं आहे सर्व व्यवस्थित, न थकता न कंटाळता. एवढ्या लांबून रत्नागिरीतनं ती इथे आली माझ्या घरी, दोघं पण. जिजू पण आमचे खूप सपोर्टेबल आहेत. तर थँक्यू दोघांनाही. एवढं माझ्यासाठी, माझ्या एका शब्दावर तुम्ही इथपर्यंत आलात लगेच. सो छान वाटलं. बऱ्याच महिन्यानंतर आम्ही भेटलो. पहिले जेव्हा डान्सला जायची त्या टायमिंगला वगैरे आमचं खूप भेटणं, पार्ट्या हे ते सगळं असायचं. पण आत्ता बरंच कमी झालं आहे भेटणं वगैरे. तर आता संडेला भेटूच आम्ही, कधी ना कधी भेटूच आता. आमचं जॅक आता घरी असल्यापासून कुठे जाणं येणं नसतं. रत्नागिरी तर बरीच कमी झाली आहे, सो त्याच्यामुळे जाणं येणं नसतं. पण जाऊ आम्ही. तर संडेलासुद्धा मी ब्लॉग करणार आहे. तिकडे जायचं आहे 7 वाजता सकाळी. त्याच्यानंतर परत जॅकला संध्याकाळी त्याच दिवशी फोटोग्राफीची सुद्धा ऑर्डर आहे. मी सगळं ते शूट करणार आहे, दाखवणारच आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपला साधा सिंपल घटाची पूजा झालेली आहे. पहिला मार्गशीर्ष गुरुवार. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. देवाचं काहीतरी घरामध्ये असेल तर. आणि मार्गशीर्ष महिना खूप छान असतो. आणि मी नॉनव्हेज या महिन्यामध्ये खात नाही, त्याच्यामुळे आता पालेभाज्या, कडधान्य हे सगळं खायचं असतं. सो माझ्यामुळे जॅकलासुद्धा पाळावं लागतं. म्हणजे असं काही नाही, मी जबरदस्ती नाही केली आहे, पण तो स्वतःच्या मनाने सगळं करतो. अच्छा, हमको सिखा रिया है. त्याला मी नाही तर मग तो पण नाही खाणार असं. सो ते दोघं पण गेलेत. छान वाटलं. आले, पूजा केली, त्यांच्या हाताने झाली. म्हणजे माझ्या घरातली पूजा त्यांच्या हातानेच व्हायची होती, सो झाली. बघा अजून दिवसभर काय काय दाखवायला भेटते. ढीगभर कपडे पडलेले आहेत माझे वॉश करायचे, जे मुंबईवरून वगैरे आणतात ते. पण मला आलाय जाम कंटाळा, आणि त्यात माझा उपवास आहे आज. सो बघूया, थोडेसे तरी धुवून टाकेन. आता जॅक गेला आहे दुकानात, कारण साखर आणि हळद वगैरे काही जिन्नस राहिलेत ते आणायला.
सो तो आल्यावर मग बघू काय. उपवास असल्यामुळे थोडंसं चिल वाटावं, कारण गरमी आहे, त्याच्यामुळे जॅकने हे आणलं आहे माझ्यासाठी. आणि आता तो बाहेर कस्टमर करतो आहे. आणि इकडे आपला बप्पा. 1 hour later. इकडे मस्त की चेंज वगैरे केलं, कारण मला जास्त वेळ साडीत जमत नाही. आणि आता बाहेर बसून मस्त की दहीमध्ये साखर टाकून दिलं आहे जॅकने, कारण उपवास आहे त्याच्यामुळे खायला. आणि तो तिकडे काय खातोस? दही. दही? दही. आणि इकडे चूल काकींची जागा चेंज झाली. जॅकने डाळ लावली आहे. उपवासाचं जेवण बनवायचं आहे, त्याच्यामुळे डाळ भात आणि नैवेद्य पालकर करणार आहेत. देवाचं नैवेद्य आणि गाईचं पान. आणि आम्ही आमचं जेवण ते तुम्हाला दाखवते. हा एवढा ढीग दिसतोय, तो सगळा कपडे धुवायचा. एवढे सगळे कपडे धुवायचे आहेत मला. आणि मागे पाणीसुद्धा नाही आहे, ते सुद्धा लावायचं आहे. ते लावल्यानंतर मग A few moments later. संध्याकाळची वाजले 6:30. आणि मी जे ढीगभर कपडे तुम्हाला दाखवले ते सगळे वॉश करून घेतले. पहिलं पाणी भरलं आणि त्याच्यानंतर मग सगळे कपडे वॉश करून घेतले. खूप थकायला झालेलं, पण मी सकाळी केस वॉश केले नव्हते, सो खूप असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळे मग आता केस वॉश केले आणि चेंज केलं थोडंसं. गरमी पण खूप होती आणि भिजायलासुद्धा झालेलं कपडे वॉश करून, सो त्याच्यामुळे. आणि आता बसले, थोडंसं आराम करेल. डाळ भात आपलं झालं आहे रेडी, उपवासाचं जेवण. आणि नैवेद्य तनू आणि आदू बनवते त्यांच्या इथे. जे गाईचं पान काढायला लागतं आणि देवाचा नैवेद्य, हे 2 गोष्टी तेच करणार आहेत. आणि आमचं जेवण फक्त मी इकडे केलं आहे. सो छान वाटतं आहे. कदाचित देवीच्या सुद्धा मनात होतं असेल माझ्या घरात घट भरायचं. सो कसं का होईना, कोणाच्या हातून का होईना, होतं आहे सगळं. आणि छान वाटतं आहे. इकडे अशा प्रकारे आपली देवी आहे. आणि समई असते, हा दिवा समईचा हा विजायला द्यायचा नसतो दुसऱ्या दिवशी, म्हणजे 12 वाजेपर्यंत तरी. दुसऱ्या दिवशी 12 नंतर विजाला तरी चालतो. आणि ते आमची फुलं, वेणीसाठी फुलं आणलेली, ते पण राहिली वेणी बनवायची. सो 4था म्हणजे लास्ट गुरुवार असेल तेव्हा मी चांगल्या पद्धतीने उद्यापन करेन. तुमच्याच शाळेत असते. सो इकडे आता मस्तपैकी प्रसाद दाखवायला आलेली आहे तनू आणि आदू, वंश, आमचा जेना. आमच्याकडे ह्याच्यात नेतात इकडे बघ, दुसऱ्या शाळेत. तुला बोलतो पालकरांची कार्टी. दुसऱ्या शाळेत जाऊन आलेलो ही फुकटांची काय फुटकांची. शाळेतला गेम सुरू करत नाही, दुसऱ्या शाळेत. म्हणजे आता आमची नडगी कुठं घातलं ते झालं ना, आधी करून घ्यायचं. मी मुकुट ह्या वेळेस कळशीला तर मागणं एक्स्ट्रा. इथे जेनी उपास सोडायला बसलेली आहे. आपल्याकडे जेवणामध्ये आहे जॅकने आम्रखंड आणलेलं, डाळ भात, आणि तनूने घेऊन आलेत पाल्याची भाजी आणि बटाट्याची भाजी. सो जेवूया पटापट, भूक पण लागली, दिवसभराचा उपवास सोडून घेऊया. चला तरी मग बाय बाय. देवीने तर जेवण झाली आहे देवी, आता मी जेवते. The next day. कालचे गुरुवारचे जे फळं ठेवलेली 5, त्याची आता मी प्रसादी करते.